तर गार्डनमध्ये आपली मैफिल जमली. मैफिल जमल्यानंतर म्हणलं आज करावं काय? करायचं तर काय नव्हतं. आज मकर संक्रांत होती. आजचा दिवस पण असाच वाया घालायचा होता. कंपनी सुट्टी नव्हती ना. पूर्ण आलो 12 वाजता उठून मस्त यांच्याकडे. आव्याला एक व्हिडिओ काढायचा होता. पण आव्याला विचारलं तर व्हिडिओ कोणचा काढायचा तर आव्याच्या डोक्यातनंच गेलं. की व्हिडिओ काढायचा कसा होता आणि भाईने सेव्ह पण नाही करून ठेवला. करावं काय म्हणलं. नंतर मी, रोहन्या, शिरप्या आणि आव्या. आरुष्या पण होता. त्याला घेऊन मस्त जरा चला म्हणलं येडेचाळी करावं. आरोग्य बारकं नाव विसरलं का त्याचं. थोडं पुढं आल्यानंतर यांची येडेचाळी चालू झाली. मस्त मी लागले कोण एकाला बोटं बिटं करायची वेळ घालायला. जाऊ द्या म्हणलं आता करायचं तर करायचं काय. जायचं होतं जरा त्या दोघांना बघून रोहन्या बदलू झाला आणि एका कॉपऱ्यात जाऊन बसला. त्याच्यापाशी गेलो जरा हे केलं जरा येडेगत. वापस माहिती का दोघांकडे फिरवलं. हे लागले यांची भांडाभाडी चालू वापस. कोणाचं काय कोणाचं काय असं चालू झालं. शिरप्याला म्हणलं बाई शिरप्या नाच म्हणलं. शिरप्या हाईक म्हणलं आईला शिरप्या तर कसं नाही म्हणलं कसाच. त्यानं ते झाल्यानंतर यांची येडेचाळी वापस चालू झाली. म्हटलं नको टाइमपास करू जरा व्हिडिओ जरा फास्ट करतो. पतंग उडव. ते झाल्यानंतर बाशी व्हिडिओ बघायला लागला म्हणजे व्हिडिओ शोधायला लागले की बनवायचं लोकांचं. स्टार्टिंगला पतंगची व्हिडिओ आले नंतर कुऱ्हाडची व्हिडिओ आले. मला काय म्हणलं म्हणजे घाल माझ्या बरोबर हात तोडून बाहेर पडला पाहिजे. त्याच्यानंतर गेलो भावाकडे. भाऊ कोण पतंग उडवत होता. माझ्याकडे काही पतंग नव्हती. मग भावाकडे जाऊन एक पतंग घेऊन आलो. तरी पतंग आणि 2 मांजे होते. म्हणजे मांजे नव्हते दोरीच होते. ठीक आहे चला म्हणलं जाऊ मस्त स्पॉट. तुझे किड आहे का? किड नाही तुझ्या आता. एक नवीन कार्यकर्ता बसला चौकामध्ये गावला आमची इथं. तर म्हणलं बाई चल तुला पतंग उडायची करून. चला बाई या म्हणजे रस्त्याने जाते एवढा याड्यात काढला म्हणलं तुला किडनी दिसतो. बाई झाला ना बदे लागला याड्याच करायला. हे व्हिडिओ थोडा पळवला कारण बाशीची पण महागच होती. ते आली समजा. हा हाईक आता म्हणजे भाई म्हणजे आता खरी माझी आहे. कारण पतंग भाई मामाचं पत्र नाही पडतं. आम्ही मामाला बाटल्या पाठवलं कशा दाखवतो तुम्हाला. पतंग उडली भाई. इथं पतंग उडवायला म्हणजे पतंग उडताना नाही व्हिडिओ काढला. डायरेक्ट उडल्यानंतर व्हिडिओ काढला. म्हणजे पतंग येतं पहिली गोष्ट माझी उडत नव्हती आणि उडली तर दिसायला तयार नव्हती. माझी पतंग वर गेल्यानंतर मग काय अशी दिसत होती म्हणजे जास्त वर पण होती पण होती प्रमाणाच्या बाहेर तर होतीच. आणि आता आवायची पतंग डायरेक्ट टाका. अर्धा 1 तास पतंग उडवल्यानंतर लागले भुका लागले. मग शिरप्याला मस्त मी वडापाव मागवले. वडापाव आणले. मग वडापाव खात खात मस्त मी घेतली बैठक. म्हणजे बैठक घेतली. तो वडापाव खात खात मस्त मी पतंग उडवायला लागलो आम्ही. आणि थोडं लक्ष वडापाव गेलं की माझ्या पतंगला काय भिंगरे आले काय मग आली झटक्यांना खाली. ती पतंग खाली आल्यानंतर म्हणलं काय तर नवीन ट्राय करू. पतंग जोडली बघू म्हणलं उडती का नाही. शक्यतो उडली नाहीच ती. शेवटपर्यंत ट्राय केले. कन्नी बिन्नी सगळी व्यवस्थित बांधली. म्हणजे व्यवस्थित नाहीच बांधली.